आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। भुसावळ मुंबई पॅसेंजर एक्सप्रेस बंद असल्यानं प्रवाशांचे हाल। भुसावळमधून मुंबईला जाण्यासाठी एकही गाडी नसल्यानं पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट। 205 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन तर पोलिसांकडून 1095 सराईत गुन्हेगारांची तपासणी। पुण्यात 1 जूनपासून रिक्षा चालकांविरोधात व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर थेट तक्रार करता येणार। रिक्षा चालकांच्या विरोधातील प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने आरटीओने उचललं पाऊल। उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। बोर्डाकडून अधिकृत घोषणा। लोकसभा निवडणुकांमुळे पीएमपीएमएल मालामाल। मतदान पेट्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी पीएमपीएमएलचा वापर। एका दिवसात 1,27,00,000 कमाई। येरवडा पोलीस ठाण्याबाहेर रवींद्र धंगेकरांचं आंदोलन। पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन। पोलिसांनी पैसे घेतल्याचा धंगेकरांचा आरोप। मुंबईत 101 वर्षीय शाहमुल्ला खान यांनी बजावला मतदानाचा हक्क। वांद्र्यातल्या मतदान केंद्रावर जाऊन केलं मतदान।